महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण चडचण 2025च्या वार्षिक यात्रेमध्ये आहोत. चडचण 2025 ची यात्रा म्हणलं तर दरवर्षीची यात्रा ही का महत्त्वाची असते, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे बरेचसे शेतकरी आता खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातलं सगळंच कव्हर करत असतो. पण कर्नाटक राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या दावणीला घरी जाणं अवघड आहे, अंतर बरंचसं असतं. पण चडचण ही एकमेव अशी यात्रा आहे की या यात्रेमध्ये हे सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात. आज या शेतकऱ्यांची एक विशेष ओळख जर करून द्यायची म्हणलं तर जुन्या काळातील जी बैलांची वंशावळ पेडिग्री होती त्या संबंधातली त्या माहितीतली सर्व जुनी जाणकार माहिती क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं नाव राजकुमार पाटील, राजू पाटील म्हणून ओळखलं जातं. मालक, आम्हाला तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. माझं नाव राजकुमार मलकाणा पाटील, राहणार विंचूर. माझा मोबाईल नंबर 8605 20 171 आणि दुसरा नंबर आहे 88 300 64 965. मालक, आत्ता दावणीला असलेला बैल किती जाती आहे, किती गायी भरल्या आणि कुठल्या जातीतला वंशावळीतला बैल आहे ते सांगा. सिद्धापूर खाणीतला तुरत जुळलाय, 4 महिने झालं जुळून बैल. सिद्धापूर वंशावळीतलं बैल. किती जाती आता जुळलाय आता आणि किती गायी भरून झालं? 481 गाय झाला आजच्याला. किती पैसे घेतो आपण गाईला भरण्यासाठी? अगोदर मी 2000 घेत होतो, मग नवीन वर्षापासून 2500 केलो. लांबून आलेल्या गायला जर बघून घेत असतो. आता प्रत्येक तुमच्या शेतकऱ्यांकडे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वळू असतात, मग आता हा वळू कुठल्या पद्धतीचा आहे की ज्याची वासरं शर्यतीसाठी, वळूसाठी, प्रदर्शनासाठी, कोणत्या कामासाठी जातात? ह्या बैलाचं वासरू शर्यतीला पण चांगलंच आहे आणि हे जातच वेगळं, काटक जात. हे प्रदर्शनासाठी आणि वळूच्या लायकीला ह्याचं तोंड, शिंग, कपाळ ह्याच्यापेक्षा लई मापातला बैल आहे ते, परंतु ह्या तोंड शिंगाचा बैल नाही त्यात. मालक, आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शर्यत बंदी उठली, तिथं खोंड असतील किंवा कालवड आहेत. आता मोठ्या प्रमाणात कालवडीची पण मागणी होत असते. आम्हाला चांगल्या कालवडी अशा बैलाच्या पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी चांगला बैल भरवायला पाहिजे जातीतला. आणि जातीतला म्हटलं तर कसं आहे, शिंग, तोंड, कातण पातळ पाहिजे, शेपूट बारीक पाहिजे बैलाचं, गळा, फाउंडेशन असं ह्या चांगल्या गोष्टी बघून बैल धावायचं. आता मालक, आम्ही तुमच्याबद्दल आम्ही बरेच वर्षांपासून माहिती जाणतो की जुन्या काळातली आपली जुनी बैल असतील, हे असतील, कशा पद्धतीची जुनी बैल होती, आज कशा तशा पद्धतीची आहेत का? जुनी बैल त्या महागांडे मी काय 1994 मध्ये माझ्याकडे बैल होता बाशिंग बोरा, त्याचं बैल आता सध्या बघायला मिळत नाही. ओके. ह्या जातीतलाच होतं, हेच तोंड होतं, लय मापदांड ग आणि अंगाला चांगलं घट अंगाचं बैल होतं. आता ही चडचण यात्रा कुठल्या प्रकारची बैल वासर मिळण्यासाठी प्रसिद्ध आहे, कशासाठी प्रसिद्ध? हे खिलार वासर पळण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी आणि ब्रीडिंगसाठी एक नंबर. आपलं कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवरचं हे गाव असल्यामुळं सगळं खिलारचं एक माहेर घर आहे चडचणचं. ओके. कर्नाटक राज्यातलं प्रमुख यात्रा म्हणलं तर ही हरकत नाही. आता आम्हाला थोडंसं हे सांगा की आता आमच्याकडे सर्वसाधारण गाय आहे, तर ती गाय आम्ही या बैलाकडे घेऊन आलो, भरली, तर वासरू कशा पद्धतीचं पडतं ते? आता माझ्याकडे तर 117 वासराचा रिझल्ट आहे. सेम बापावानी, बारका असो गाई, मोठा असो, बघायला सुद्धा भेटेल. बारका गाई असलं तर सुद्धा तोंड, गळा, कातण हेच पडलं. मोठ्या गाईला जरा मापदांडगी पडली. तुमच्या भागामध्ये पाऊस भरपूर आहे का कमी आहे? कमी प्रमाणाचा. मग आता कमी प्रमाणात पाऊस असताना अशा पद्धतीची तब्येत ठेवणं, बैल तयार करणं, मग वैरण, खुराक काय असतंय तुमच्याकडं? हे एक छंद आहे. गाई आला तर सुद्धा बैलाला घालावंच लागेल, नाही आलं तर सुद्धा घालावंच लागेल. एक माणसाचा छंद असल्यामुळे सांभाळणं. महिन्याला किती प्रमाणामध्ये गायी भरल्या जातात आपल्याकडे? ते काय सांगून नसतं. एक एक दिवस मोठा सीझन म्हणजे महिन्याला नाही म्हणलं तर 60-65 गाय लागते. 60-65 गाय. आता कधी कधी असं होतं की गाय बैलाकडे आली, भरली, ती लांबचा जर प्रवास झाला तर त्याच्यात गाय कधी कधी पलटती, मग ते त्याच्यामध्ये त्या गायीचा प्रॉब्लेम असतो का काय? म्हणजे काय केलं पाहिजे तसं न होण्यासाठी? गायीचा प्रॉब्लेम काय, माणसं काय करते ती जरा लवकर भरलो तर गाय धरता असं असतंय. फक्त 36 तास माज असतं गायीचं. पहिल्याचा 12 तास आणि लास्टचा 12 तास सोडून मधल्या 12 तासात कवा बी बैल भरलं तर
गायी उलटत नाहीत. ओके. आता आम्हाला तुमच्याकडे गाय घेऊन यायचंय किंवा तुमच्या घरी भेटी द्यायची, तर हे पत्ता कसा आहे, कसं यायचं तिकडं महाराष्ट्रातून कर्नाटकातून? कोल्हापूर भागातनं यायचं म्हणलं तर कोल्हापूर हवे, कोल्हापूर हवे सोडून कामतीपासून एक 15 किलोमीटरवर गाव आहे विंचूर. मग इकडनं सोलापूरकडनं यायला तर 30 किलोमीटरवर गाव आहे. आणि कर्नाटकातनं यायचं म्हणलं तर 13 मैलापासून 18 किलोमीटरवर गाव. धन्यवाद मालक. तर मंडळी, आज या चढचण यात्रेमध्ये आज या एका जुन्या जाणकार शेतकऱ्याची माहिती घेतली. यांच्या गावाच्या भागात आला आणि आपली जातीवंत गाय या अशा प्रकारच्या वळूंकडून आज महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर वळू एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येक वळूकडून एक तरी गाय भरून घेतली पाहिजे. अशातलं एक जातीवंत सुंदर वळू आपण पाहतोय मंडळी. मालक, आम्हाला एकदा नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. माझं नाव राजकुमार मलकण्णा पाटील, राहणार विंचूर. मोबाईल नंबर 86 055 20 171. दुसरा नंबर आहे 88 300 64 965. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.